माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण मोठ्या सणाची वाट पाहतो. तो सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. तर दिवाळी हा सण उद्यापासून सुरू होत आहे. लहान मुलांना तर हा सण म्हणजे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. कारण परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी मिळालेली असते. नवीन कपड्यांची, फटाक्यांची, फराळाच्या पदार्थांची खरेदी केलेली असते. नोकरीनिमित्त बाहेर असलेली घरातील मंडळी एकत्र जमणार असतात. तर अशा या दीपावली सणाची सुरुवात होणार आहे. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ, म्हणजेच दिव्यांची एका ओळीत केलेली रचना, अर्थात दिवाळी. दिवाळी या सणाची सुरुवात होते ती अश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवस्त द्वादशीस. म्हणजेच दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तो आहे गोवस्त द्वादशी. यालाच वसुबारस असेही म्हणतात. यावर्षी तो आहे गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी. या दिवशी त्रिवेणी संगम झालेला आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. कारण याच दिवशी वार आहे गुरुवार, जो दत्त महाराजांचा वार आहे. याच दिवशी रमा एकादशी आहे आणि गोवस्त द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे. वसुबारस म्हणजे काय? वसु म्हणजे द्रव्य, अर्थातच धन, आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी संध्याकाळी गायींची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. का बरं करतात ही पूजा? तर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे हा हेतू त्या पूजेमागे असतो. गाईला पवित्र असे स्थान आहे. आपल्याला माहीतच आहे, गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास आहे. त्यामुळे गाईची पूजा म्हणजे या सर्व 33 कोटी देवांची पूजा. तर सायंकाळच्या म्हणजे तिन्ही सांजेच्या दिवे लागणीच्या वेळी वसुबारस या दिवशी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. मग कशी केली जाते ही पूजा? तर ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्या घरी, किंवा ज्यांच्या घरी नाही आहेत त्यांनी शेजारी जर गोशाळा असेल तेथे जाऊन ही पूजा करावी. प्रथम गाईच्या पायावर पाणी घालावे. नंतर गाईला हळद कुंकू, फुले, अक्षदा व्हाव्यात. गाईच्या गळ्यात फुलांची माळ घालावी. गाईच्या वासरालाही पायावर पाणी घालून हळद कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात. गळ्यातही फुलांची माळ घालावी व गाय व वासराला निरांजनाने ओवाळावे. त्यांच्यासाठी तुम्ही जो काही नैवेद्य बनवला आहे, मग तुम्ही पुरणपोळी वगैरे बनवली असेल तर ती केळीच्या पानावर वाढून गाईला व वासराला खाऊ घालावा व नमस्कार करावा. ही पूजा का करतात? तर असे मानले जाते की समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या 5 कामधेनू गायीपैकी नंदा गायीची पूजा केल्याने आपल्या घरी भरपूर शेतातून उत्पादन मिळते, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळते व सुख लाभते. यासाठी ही पूजा केली जाते. पूजा करताना एक मंत्र म्हणायचा असतो. तो असा आहे: क्षीरोदार्णवसंभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहनार्घ्य नमोस्तुते. पण सर्वांनाच गाय व वासरू उपलब्ध होईल असे नाही. तर अशावेळी घरी गाय व वासरू यांची जी मूर्ती मिळते ती घरी आणून तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे तिची पूजा करू शकता. कारण या निमित्ताने तुमच्या घरी कायमस्वरूपी गाय वासराची मूर्ती आणली जाईल आणि घरी अशी मूर्ती असणे हे खूप शुभ मानले जाते. या दिवशी काही भागात स्त्रिया उपवास करतात. बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास संध्याकाळी सोडला जातो. या दिवशी गहू मूग खात नाहीत. त्यासाठी एक पौराणिक कथा आहे. एका आटपाट नगरात एक कुणब्याची वृद्ध स्त्री राहत होती. तिला एक सून होती. गाई गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती. अश्विन महिना आला. द्वादशीच्या दिवशी ती वृद्ध स्त्री सकाळी उठली, शेतावर जायला निघाली. तेव्हा सुनेला हाक मारली व म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. असं सांगून शेतावर गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले. गोठ्यात गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपारी सासू आली. सुनेनं पान वाढलं. तांबडं मांस दृष्टीस पडताच सासूनं हे काय केलंस असं विचारलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरून गेली. ही चूक घडली, पण जाणून बुजून नव्हे हे सासूनं जाणलं. ती तशीच उठली, देवाजवळ आली. देवाची मनोभावे प्रार्थना केली. देवा,
हा सुनेच्या हातून चुकून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर. गायीची वासरं जिवंत कर, नाहीतर मी संध्याकाळी आपला प्राण देईन. श्रद्धायुक्त अंतकरणाने तिने देवाची करुणा भाकली. ती निश्चयपूर्वक तिथंच बसून राहिली. तिचा तो दृढ निश्चय देवानं पाहिला, शुद्ध हृदय जाणलं. पुढं संध्याकाळी गायी आल्या तर गोठ्यात वासरं नाहीत हे पाहून त्या हंबरडा फोडू लागल्या. देवाला चिंता पडली. देवाने गायींचा वात्सल्यभाव जाणला आणि गायींची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायींचे हंबरडे बंद झाले. सासूला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं. नंतर त्यांनी गायी वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आनंदाने जेवली आणि सुखी समाधानी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ. तर अशी आहे ही वसुबारस या दिवसाची पौराणिक कथा. आवडली ना तुम्हाला? तुम्हा सर्वांना दिवाळीच्या या पहिल्या दिवसासाठीच्या म्हणजे वसुबारस दिवशीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला ना? मग लाईक करा, शेअर करा आणि माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.